मी मोहिनी महाजन बोलतेय, निशांत महाजनची मुलगी. ते आलेत का तिकडे? नाही नाही, बरं ठीक आहे, हो चालेल. हॅलो, हा मी अनुष्का महाजन बोलते. तिकडे निशांत आलाय का? नाही, ठीक आहे, हो मी करेन. हॅलो आई, मी अनु बोलते. नाही ना, अजून नाही आलाय. आई 11 वाजून गेले. मला खूप टेन्शन आलंय ग. बरं ठीक आहे, हो चालेल. कसं जेवणार का आई? मला खूप काळजी वाटते, काही सुचत नाहीये. ठीक आहे. तनु, ए तनु, तनु उठ बा, उठ उठ, गडबड झाली, उठ. का ग? अरे अनु मावशीचा आता फोन आला होता. निशांत काका रात्रभर घरीच आलेला नाहीये. चल चल आपण जाऊया तिकडे, चल. ब्रश करून घे. हा, मी चहा तयार ठेवलाय, ये. तू तयार आहेस का? हो मी तयार आहे. चल आलो लगेच. ये लगेच. हा खाली. हो. प्रधानांचं घर का? भूषण प्रधान? तूच बोलतोस का रे बाबा? हो, हे बघ काय झालं मग. निशांत ना आपला, हो हो अनुताईचा नवरा, तो अरे रात्रभर आलाच नाही घरी. हो, काही नाही रे, काही कल्पना नाही काही. तू येऊ शकशील का तिच्याकडे? हो हो, तासाभरात आलास तरी चालेल. हो नाही नाही, मी आणि तनू आता जातोय तिच्याकडे. हो 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 चालेल, तिथे भेटल्यावर बोलू आपण. हो हो. ए भूषण, तू आबाला यातलं काही सांगू नकोस हो. नाही उगीच टेन्शन घेईल रे तो. बर 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 बर. हां ये ये लवकर ये, वाट बघते तिकडे. हां हां, अच्छा अच्छा, थँक्यू. कोणाशी बोलत होती? अरे भूषण दादाला कळवलं. त्याला कशाला फोन केलास? अरे 4 ठिकाणी ओळखी आहेत त्याच्या, आणि धावपळ करायला लागली. तू एकटा कुठे कुठे जाणार? असू देतो बरोबर. तू तयार आहेस का? हो मी तयार. चल चल ये बाबा, ये लवकर चल. अनुष्का, काल तुझ्या टेबलावर जी चिठ्ठी ठेवली होती त्यात सरांनी काहीच लिहिलेलं नाही का? फक्त मी टॅक्सीने घरी जातो एवढंच लिहिलं होतं. कुठे ती चिठ्ठी? कशाला? आय मीन मी तिथेच टाकून आली आहे. नाही अगं, म्हणजे त्यातल्या एखाद्या शब्दावरून आपल्याला काहीतरी क्लू. नाही ना कर्वे, त्यांनी बाकी काही लिहिलेलंच नाही आहे. नंतर मी तो आपला सिक्युरिटी ऑफिसर आहे ना माने, हां, त्याला विचारलं तर तो म्हणाला सरांनी त्याला फोन करून टॅक्सी मागवली आणि टॅक्सी आली, निघून गेले ते. टॅक्सीचा नंबर नाहीये. कुणाला कल्पना होती एवढं भयानक घडणार आहे? मी घरी आल्यानंतर त्याला 50-60 वेळा मोबाईलवर फोन केला, रिंग वाजते पण उचलतच नाहीये फोन. कर्वे आता 12 तास झाले. नाही अनुष्का, अगं तुला काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे का? हे बघ, पण असं धीर सोडल्यासारखं बोलू नकोस. आपण मीटिंग मध्ये काय झालं होतं माहिती ना तुम्हाला? बहुतेक माझी आई असेल. तुम्ही प्लीज तिच्यासमोर मीटिंगचा विषय नका काढू. हळू. कर्वे माझी आई. नमस्कार. आई हे कर्वे, व्हाईस प्रेसिडेंट. अच्छा अच्छा, बसा. मोनी कुठे आहे? झोपली आतमध्ये. मुद्दाम तिला उठवलं नाही मी आता. नाही, उठवू सुद्धा नकोस. मला आधी सांग, काही पत्ता लागला का? काही फोन बिन कोणाचा? नाही, मी आई त्यांना बऱ्याच वेळ फोन ट्राय करते, उचलतच नाहीये फोन. म्हणून मग मी आता कर्व्यांना बोलावून घेतलंय. तनू, आईला फोन कर जा बाहेर ना, आणि सांग तिला सगळं इथे काय झालं ते. जा पण. तू बस इकडे. नाही नाही, मी मोनी जवळ बसते.
तुम्ही बसा. हां आले मी. रडू नको बघू, शांत हो आधी. रडू नको. हां सुधाई बाबा कुठे असतील ग? काय सांगू मी तरी. कदाचित अगं बाबांच्या टॅक्सीला ऍक्सिडेंट झाला असेल, हॉस्पिटलमध्ये असतील बाबा. खरं कसं झालं असेल? अगं कदाचित बाबा सुखरूपही असतील, पण सोनं आपल्याला ते कळवू शकत नसतील, मोबाईलची रेंज मिळत नसेल, हरवला असेल, काय सांगू. सुधाई त्यांना खूप लागलं असेल का ग? नाही तरी काय सांगू तुला. मला तरी कुठे दम नाही. चल, रडू नकोस. हे बघ, तूच रडत बसलीस तर आई कुणाकडे बघणार? हो की मग आईला पण वाईट वाटेल ना. आईला तू सांभाळायला हवंस ना. मग रडू नको. चल, मी तुला कॉफी करू छानपैकी. तू काही जेवलीस का रात्री? नाही ना. मग मी काहीतरी खाऊ करते. हा तुला. हे बस ना. आपण फक्त देवाकडे प्रार्थना करायची. निशांत सुखरूप परत यायला. काका मला असं वाटतं की आपण जर मोबाईल कंपनीमध्ये फोन केला आणि त्यांना सांगितलं की अमुक अमुक नंबर आत्ता कुठे आहे हे तुम्ही ट्रेस आउट करू शकता का, तर त्यांच्याकडे तशी काहीतरी सिस्टीम असणार निश्चित. नाही असं नाही, मला नक्की माहिती नाहीये, पण मला वाटतं त्यांच्याशी बोलून बघायला काय हरकत आहे. ठीक आहे, मी फोनच करतो. हो. हॅलो अनुष्का, मी ऑफिसला निघतोय. तो मोर्चा मी सांभाळतो. ठीक आहे. आणि मग काही लागलं तर मला फोन करून कळवा. शुअर. इथे काय घडतंय ते विचारण्यासाठी मी फोन नक्की करीनच. ठीक आहे. एक मुद्दा म्हणून सांगावं असं वाटतंय. तुझी आई आल्यापासून माझं टेन्शन कमी झालंय. आल्या क्षणापासून त्यांनी ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती ताब्यात घेतली ते पाहून खरंय, खूप खंबीर आहे ती. रादर ती आल्यापासून मलाही बऱ्यापैकी रिलॅक्स वाटायला लागले. हो. बरं येऊ मी? हो ठीक हाँ आहे. टेक केयर. ब्रिज आप ही का नाम है? हाँ सर. माने साहब ने कहा कि कल दोपहर 2 बजे के बाद आप ड्यूटी पर थे. जी सर. हमारे मालिक ने कल करीब 5 सवा 5 बजे कोई टैक्सी मंगवाई थी. कर्वे साहेब, तुम्ही इथे काय करताय? ऑडिट बिडिट? एक मिनट. वी आर फेसिंग अ वेरी सीरियस प्रॉब्लम. वी? या वी. हाँ तो बोलो ब्रिज. हाँ सर, टैक्सी मंगवाए थे मालिक ने फोन करके. अच्छा. और बैठे 5 मिनट के बाद से वो चले गए सर. टैक्सी का कोई नंबर याद आ रहा है? जी नहीं सर. क्यों? उस टैक्सी या ड्राइवर की कोई खास बात कुछ याद है? नहीं सर. ठीक है, याद आए तो हमें तुरंत आकर ऑफिस में बता देना. ओके सर. थँक यू. काय झालं कर्वे साहेब? मी काही मदत करू शकतो? नाही, त्याची काही गरज नाही. कर्वे साहेब, मला माहिती आहे मी तुम्हाला फारसा आवडत नाही. तरीही एक गोष्ट खरीच आहे की मी बसल्या जागेवरून बऱ्याच गोष्टी करू शकतो. किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तिथे जाऊन काही गोष्टी हलवू शकतो. मला सवय आहे त्याची. बिपिन, काल संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास टॅक्सी करून घरी म्हणून निघालेले निशांत महाजन अजूनही घरी पोहोचलेले नाहीत. मुनी, चहा घे बाळा, घे. मला थोडाच दे. बस. बस. आकांक्षाला कळवून झालं. ती काहीतरी हालचाल करेल तिथून आता. बरं तुम्ही बसा, मी जेवणाची तयारी करायला लागते. सुधाई, तू काय करू नकोस. मी बाहेरनं थोडंसं काहीतरी घेऊन येतो ना. नको रे. नाही सुधाई, मला काही नकोय. वा रे वा, असं कसं? काहीतरी खाल्लंच पाहिजे. अगं तू नाही खाल्लं तर आई कशी खाईल? आणि तुम्हाला उभं राहायला नको. असं धीर खचून कसं चालेल? हां बस. भूषण दादाला चहा. हां घेशील ना रे चहा? हो थोडा चालेल. हां बरं मी काय म्हणत होतो, बर मोबाईल कंपनीत कॉन्टॅक्ट झालेला आहे. बर. त्यांनी सांगितलं कस्टमर केअर मॅनेजर तासाभरात इथे येतील. हां मग तासाभरांनी फोन करतो किंवा मी आणि तनू जाऊनच येतो.
चालेल, तुला जे योग्य वाटेल ते कर. हो, घे चहा घे. बस बस. नाही ठीक आहे. तू बाईक आणली आहे? हो का रे? आपण सगळ्यांसाठी काहीतरी खायला घेऊन आलो असतो. हो चालेल ना, चल. चहा घे आधी. चहा सुधाई. आतमध्ये पर्स ठेवली आहे ती. अरे असू. माझ्याकडे आहेत पैसे. बर, चल जाऊन निघूया आपण. सावकाश जा रे. हो हळू चालव आणि हो सुधाई. सांभाळून जा. घे चहा घे. माईला पण देते ना चहा. हॅलो. हॅलो. हाँ ताई साहेब बोला, काय हुकुम आहे? हुकूम. अक्षता, तू प्लीज ताबडतोब इकडे निघून येशील? काय झालं ग आई? नाही, आईची तब्येत ठीक आहे. निशांत. निशांतला काय झालं? काय झालं ते तू मला. हे बघ ताई, नीट सांग ना मला, काय झालंय? अक्षता, काल संध्याकाळपासून निशांत घरीच आलेला नाहीये. काय? मी फोन ठेवते. हे बघ, मी उद्या सकाळीच निघून येते. हॅलो ताई. हॅलो. हे बघा, मी आता लगेच मुंबईला निघाले. नाही पण मॅडम काही खास? हो, जरा इमर्जन्सी आहे. एक काम करा, आता जो लगेचचा दौरा ठरला होता ना, तो पुढच्या महिन्यावर ढकला. आणि मी कळवते तुम्हाला पुढच्या 3 आठवड्यानंतरच्या दौऱ्याबद्दल. ओके? नाही, ते सगळं मी पाहतो, पण मुंबईला सगळं ठीक आहे ना? लेट अस होप सो. बरं, मी इथं नसताना जरा ऑफिस नीट सांभाळा हो प्लीज. हो, डोंट वरी. निघते मी. नमस्कार साहेब, एक कंप्लेंट नोंदवायची होती. हे बघा, बाहेर इन्स्पेक्टर पालांडे बसले, ते तुमची तक्रार नोंदवून घेतील. पालंडे साहेबांनीच आत पाठवले साहेब. बसा. बोला. मी भूषण प्रधान. नाव ऐकल्यासारखं वाटतं. बोला. हा तन्वीर जोशी. नमस्कार. ह्याच्या मावशीचे मिस्टर परवा संध्याकाळपासून बेपत्ता आहेत. काय वय काय त्यांचं? साधारण 44-45 ना. कुठून बेपत्ता झालेत? नाही साहेब, माहीत नाही. हां, हे त्यांच्या ऑफिसचं कार्ड, त्याच्यावर त्याचा ॲड्रेस पण आहे. इथनं संध्याकाळी निघाले, टॅक्सीत बसले आणि घरी जाण्यासाठी निघाले होते, पण घरी पोचलेच नाहीत साहेब ते. त्यांचा एखादा फोटो वगैरे आहे तुमच्याकडे? हो साहेब. तनू. हे बघा, तुम्ही एक काम करा, या फोटोवर त्यांचं नाव, त्यांच्या घरचा पत्ता आणि फोन नंबर वगैरे लिहून मला. साहेब, सगळं लिहिलंय. साहेब, मोबाईल नंबरही लिहिला आहे त्यांचा. त्या मोबाईल कंपनीत मी जाऊन आलो, तिथल्या मॅनेजर साहेबांना भेटून आलो. त्यांचं असं म्हणणं आहे की नंबरवरून मोबाईल आणि माणूस कुठे आहे ह्याचं ट्रेस आउट करू शकतो आपण, पण त्यासाठी त्यांना पोलिसांचं एक लेटर हवं आहे. निशांत महाजन नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. हो साहेब, असं काय करताय? महाजन इंडस्ट्रीजचे चेअरमन ते. आय सी. आणि तुमचा आणि त्यांचा संबंध? फॅमिली फ्रेंड्स, गेल्या 2 पिढ्या. त्यांच्या काही आवडीनिवडी, त्यांना काही छंद किंवा त्यांना काही आजार वगैरे? तनू, तू जरा बाहेर थांबतोस? नाही, म्हणजे बायकांची लफडी किंवा खंडणीसाठी येणारे फोन वगैरे? मुळीच नाही. अहो, ते अतिशय हुशार आणि कर्तबगार इंडस्ट्रियलिस्ट होते. मधली काही वर्ष त्यांना नैराश्याने घेरलेलं होतं, त्यामुळे काम बघत नव्हते, पण अलीकडेच सावरले होते आणि परत चेअरमन म्हणून सगळी सूत्र हाती घेतली होती त्यांनी. ठीक आहे, आपण रितसर तक्रार नोंदवूच, पण त्याआधी या मोबाईलवाल्यांना कामाला लावूया. हो साहेब, प्लीज. काय नाव काय म्हणाला त्यांचं? 1 मिनिट साहेब. कुणाल तेरे त्यांचं नाव. साहेब, इथे त्यांचा डायरेक्ट नंबर पण दिलाय त्यांनी. गुड.
हॅलो, तेरे साहेब आहेत का? हां नमस्कार साहेब, मी इन्स्पेक्टर नाईक बोलतोय, समर्थनगर पोलीस स्टेशनहून. साहेब, निशान महाजन हरवल्याची तक्रार आली आमच्याकडे. तुमची मदत हवी आहे. तुम्ही तो नंबर ट्रेस आउट करून त्यांचा पत्ता काढा साहेब. नाही तसं रितसर पत्र मी तुम्हाला पाठवतोच. हो हो, काइंडली ट्रीट दिस केस व्हेरी अर्जंट. हां ओके, गुड लक. तुम्ही त्यांच्या भाच्याला बोलवा जरा. हो सर. तनू, नाव काय म्हणालात? तन्वीर. तुझं नाही, काकांचं, निशांत काकांचं. हां, निशांत अरविंद महाजन. निशांत. Control yourself, Mrs. Majan. Control yourself. हो, इतकी वर्ष तुम्ही ज्या पद्धतीनं, ज्या धीरानं त्याला सांभाळलं. सॉरी डॉक्टर, पण आता मनात नाना शंकायला लागल्यात. साफ कंट्रोल सुटत चाललाय. मला कल्पना आहे त्याची. आपण आता एवढंच म्हणू शकतो की कुठल्या तरी कारणानं त्यांना नैराश्याचा, डिप्रेशनचा झटका आलेला आहे. आपण तो झटका इतका तीव्र असू शकतो का की 2 दिवस त्यांनी घरीच येऊ नये? म्हणजे नैराश्यामुळे माणूस असा वागू शकतो? मला कल्पना आहे त्याच्याविषयी. मला वाटतं त्यांनी स्वतःला कुठेतरी कोंडून ठेवलं. हे बघा, त्यांच्या नैराश्याचं निश्चित कारण जर समजू शकलं तर त्याची तीव्रता आपल्याला समजू शकेल. मी तुम्हाला अंधारात ठेवणार नाही. हा झटका जर तीव्र असेल तर काय? तर काय डॉक्टर? काय असेल तर स्पष्टपणे सांगा ना एकदा. माझं आता काही ऐकण्याची तयारी आहे. मिसेस महाजन, निशांतनं जर औषधं घेणं बंद केलं असेल आणि त्याची मानसिकता ढवळून नेण्यासारखं काहीतरी कारण निघालं असेल तर हा झटका अतिशय तीव्र असू शकतो. हे बघा, यातून जर आता बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय म्हणजे त्याच्यावर पुन्हा पहिल्यापासून उपचार करावे लागतात. हो.